UPSC CSAT 2014 या परीक्षेमधला हा प्रश्न आहे. ग्रुप फोटो काढण्यासाठी 630 बालकांचा गट रांगामध्ये बसलेला आहे. प्रत्येक वळीत तिच्या समोरच्या वळीपेक्षा 3 बालके कमी आहेत. तर खालीलपैकी रांगांची कोणती संख्या असणे शक्य नाही. पहा प्रश्न काय बघा नीट. एकूण किती बालके आहेत? 630. तर यांना कसं बसवायचं आहे? तर पहिल्या रांगेत जेवढी मुलं आहेत त्यापेक्षा 3 3 3 अशी मुलं आपल्याला बसवायची आहेत. पुढे 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 असं कमी कमी करायचं आहे संख्या आपल्याला. तर त्यांचं काय म्हणणे बघा, प्रत्येक रांगेत तिच्या समोरच्या ओळीपेक्षा 3 बालके कमी आहेत. याच्यापेक्षा 3 कमी, याच्यापेक्षा 3 कमी, 3 कमी अशी कमी कमी मुलं आहेत. अशी प्रत्येक रांगेमध्ये किती मुलं कमी आहेत? 3 3 मुलं कमी आहेत आणि एकूण 630 आहे. तर अशा पद्धतीने मुलं बसवायचे. तर त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, तर खालीलपैकी रांगांची कोणती संख्या शक्य नाही. म्हणजे किती रांगा शक्य नाहीत? 3 रांगा शक्य आहेत का? 4 शक्य आहेत का? 5 शक्य आहेत का? 6 शक्य आहेत का? समजा आपण म्हणतो 3 रांगांचा आधी विचार करू. 3 रांगा शक्य आहेत का पाहू. पहा, ह्या रांगेत x मुलं, यात x अधिक 3 होणार, यात x अधिक 6 होणार, असं होणार. पहा, प्रत्येक रांगेमध्ये तिच्या समोरच्या ओळीपेक्षा 3 बालके कमी आहेत. अशी कमी कमी x अधिक 6 असं. इकडून पाहिलं इकडे जास्त होणार, इकडून पाहिलं तर इकडे कमी होणार. कसं हे करा. समजा आपण म्हणलं x आहेत, इथं x वजा 3 मुलं आहेत, कमी कमी केली, त्याच्यापेक्षा x वजा 6 मुलं होणार, अशी कमी कमी मुलं होणार. म्हणजे सुरुवातीला जेवढी मुलं आहेत रांगा इकडून पाहिल्या का आणि इकडून पाहिल्या का एकच होणार. शेवटी अशा रांगा असल्या काय चढत्या क्रमाने किंवा अशा चढत्या क्रमाने असल्या अशा प्रकारे. तर त्यांचं म्हणणं आहे की पुढे जेवढी मुलं आहेत त्याच्यापेक्षा 3 मुलं कशी आहेत? कमी 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 अशी केलेली आहेत. आपण असं म्हणू की पहिल्या 3 रांगा बघू. पहिल्या रांगेत x मुलं होणार, त्याच्या पुढच्या रांगेत x वजा 3 मुलं होणार, त्याच्या पुढच्या रांगेत x वजा 6 मुलं होणार. पहा, x मुलं, x वजा 3 मुलं, x वजा 6 मुलं, 3च रांगा आहेत. मग 3 रांगामध्ये अशी मुलं होणार. पहिल्या रांगेत x, पुढच्या रांगेत 3 कमी, त्याच्या पुढे 3 कमी. आता यांची बेरीज आहे ना, बेरीज 630 आहे. तर x हा आकडा, x ही संख्या रांगांची, तर ते मुलांची संख्या आहे. ते जर मुलांची संख्या पूर्ण बरोबर आली तर म्हणायचं ते बरोबर आहे. मग पहिल्या रांगेत x मुलं, दुसऱ्या रांगेत x वजा 3, तिसऱ्या रांगेत x वजा 6, सगळी मिळून 630 मुलं आहेत. पहिल्या रांगेत x, दुसऱ्यात x वजा 3, x वजा 6. आता उत्तर काढू आपण. 3x वजा 9 बरोबर 630. x उत्तर वेगळं काढायचं असतं, अंकाचं वेगळं काढायचं असतं. 3 पण वजा आहे, 6 पण वजा आहे. समान चिन्ह बेरीज करायची. चिन्ह मोठ्याचं वजा 6 आलं. 9 वजा आहे का नाही? तिकडे अधिक होणार. 3x बरोबर 630 अधिक 9 639. म्हणून x ची किंमत 639 भागिले 3. 3 2 6, 3 3 त्रिक 9, 213. पहा, म्हणजे पहिल्या रांगेत मुलं 213, दुसऱ्या रांगेत होणार 210, नंतर होणार 207. यांची बेरीज केली 630 होणार. मग ह्या 3 रांगा शक्य आहेत. 3 रांगा करणे शक्य आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की खालीलपैकी कोणती रांगांची संख्या शक्य नाही असं विचारलंय. 3 रांगा शक्य आहे. ठीक आहे. x आहे, x वजा 3 आहे, x वजा 6 आहे. सर्वांची बेरीज केली 630 झाली. x ची किंमत आली, 3 रांगा शक्य झाल्या. आता 4 रांगांचा विचार करू. 4 रांगामध्ये मुलं कशी बसणार? पहिल्या रांगेत x, दुसऱ्यात परत 3 कमी, परत 3 कमी, परत 3 कमी. म्हणजे पहिल्या रांगेत x, दुसऱ्या रांगेत x वजा 3, तिसऱ्या x वजा 6, 3 3 कमी कमी होणार. पहिलं ते x वजा 3, x वजा 6, चौथ्या रांगेत x वजा 9. ह्या सर्वांची बेरीज केली आपण.
सर्वांची बेरीज होणार 630च, 630 होणार. आता एक्सचं उत्तर जर पूर्ण उत्तर आलं, पूर्ण पूर्ण संख्या आली तर म्हणायचं हे पण शक्य आहे. बघू आता 1 2 3 4 एक्स आले, 4x, 3 वजा आहे 6 वजा आहे 6 आणि 3 9, 9 पण वजा आहे, परत 18 होणार, वजा 18 बरोबर 630. आता पहा 18 वजा आहे का नाही, 18 वजा तिकडे अधिक होणार, असं होणार 4x बरोबर 630 अधिक 18, म्हणून 4x बरोबर 648. 630 मध्ये 18 मिळवले 648, 648 छेद 4, 4 के 4 2 उरले, 4 4 2 8, 162. पहिल्या रांगेत 162, दुसऱ्यामध्ये होणार 103 ने कमी 159, 156, 153. 4 रांगामध्ये अशा पण शक्य आहेत. पहा पहिल्या रांगेत 162, 159 बेरीज पहा, 162, 159 3 ने कमी करायचं, 156, 153. 9 2 11, 11 17, 17 3 20, हातचल 2, 5 15, 15 23, हातचल 2, 4 2 6, 630 झाले. बघा हा पण प्रकार शक्य आहे. बघा कोणता, 4 रांगा करायच्या, 162 मुलं 3 3 कमी कमी करायची, बरोबर उत्तर तेवढं येणार बेरीज. 4 रांगा शक्य आहेत. आता 5 रांगा बघू. 5 रांगा, पहिले x होणार, दुसऱ्यामध्ये x वजा 3 होणार, नंतर x वजा परत 3 कमी 6 होणार, x वजा 9 होणार, 1 2 3 4 आणि x वजा 12 होणार, बरोबर 630. पहा 5 रांगा केल्या आपण, पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी, चौथी, पाचवी. कितीला बघा बरे, 5x वजा 6 आणि 3 9, 9 9 18, 12 30, सगळे वजा आहेत. पहा वजा 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 वजा, सगळे वजा आहेत ना, त्या सर्व वजांची बेरीज करायची. कशी करायची बेरीज, 6 आणि 3 9, 9 9 18, 18 12 30, वजा 30 म्हणजे 630. 5x बरोबर 630 अधिक 30, 5x 660 भागिले 5, 5 132 उत्तर आलं होता. पहा 132, मग 129, मग 126, 123 आणि 120. 9 2 11, 6 17 आणि 3 20, हातचल 2, 3 2 5 2 6, 7 9 11 13, हातचल 1, 630 आले. मग पहिले 132 विद्यार्थी आले. म्हणजे पहिल्या रांगेमध्ये विद्यार्थी आले 132 असे आले. म्हणजे 5 रांगा पण शक्य आहेत. 3 रांग, 4 रांग, 5 रांग, 3 रांगा शक्य आहेत. त्यांचं काय म्हणणं की खालीलपैकी रांगाची संख्या शक्य नाही विचारली. आता आपण 6चं बघू. आता 6 शक्यच नाही, पण तरी पण बघितलं पाहिजे नियमानुसार, तरी सुद्धा नियमानुसार पाहू. आता 6 मधले 1 2 3 4 3 उत्तर तर पर्याय आलेले आहेत बरोबर. आता 6वा पर्याय बघू. ते 4था पर्याय, x अधिक x वजा 3 अधिक x वजा 6 अधिक x वजा 9, x वजा 12. पहा 1 2 3 4 5 आणि x वजा 15, 3 3 कमी केले. पहा पहिल्या रांगेत x, दुसऱ्या रांगेत x वजा 3, तिसऱ्या रांगेत ही, चौथी रांग, पाचवी रांग, 6वी रांग, आणि सगळे मिळून 630 आहेत. पहा आता 1 2 3 4 5 6, 6x 6 आणि 3 9, 9 9 18, 18 12 30, 30 15 45, वजा 45 बरोबर 630. 6x बरोबर 630 अधिक 45, म्हणून 6x बरोबर 675. x बरोबर 675 भागिले 6,
6 एके 6, 6 एके 6 एक उरला, भाग बसत नाही. पहा 6 एके 6, 6 एके 6 एक उरला, 6 दुने 12 होणार, 6 35, 112.5 होत आहे. पण अर्धही रांग होत म्हणजे अर्धे विद्यार्थी नसतात. 112 आणि अर्धा विद्यार्थी असा होणार नाही. त्यामुळं हा पर्याय डी हा पर्याय होऊ शकत नाही. म्हणजे 6 रांगा होऊ शकत नाहीत. कारण 6 रांगा करायच्या म्हणल्या तर 112.5 विद्यार्थी पहिल्या रांगेत पाहिजेत. तसं होऊ शकत नसतं. त्यामुळे ते आलं. बघा काय करायचं होतं, फक्त आपण प्रत्येक रांग शक्य आहे की नाही ते फक्त अटीमध्ये बघून करायचं होतं.